नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजही आम्ही आले होतो रानात आणि चिखल आजही आहे, त्याच्यामुळं आजही काय बियाणं माळवं लावता येत नाही. त्याच्यात अंडी पण आहेत. कसं बांधले तर वरून तर दिसताना असं वाटत होतं चिखल नसेल, पण चिखल आहे त्याच्यामुळं बियाणं काही लावता येत नाही. आणि थोडेच लावायचे होते, जास्त काही लावायचे नाहीत. हे जे 3 अगोदर सारं करून ठेवलेत त्याच्यामध्येच फक्त लावायचं. चिखल आहे सगळा. आज पण नाही लावायला. काय करायचं? तर किती दिवस झालं लावायचं म्हणतोय, पण लावायचं काय योगच येत नाही असं झालंय बरं का. पवायला तर मला येत नाही. शिकवणार का मला पवायला? तर शेततळ बघून असं वाटत होतं की बाकीचे कसं काय पोहतेत काय माहिती. आणि मला तर खूप जास्त भीती वाटते बरं का पोहायला. मेन म्हणजे पाण्याची मला खूप जास्त भीती वाटते. आणि माझ्या स्वप्नात सुद्धा मी पाण्यात पडलेली किंवा असा मोठासा पूर आलेला असं माझ्या स्वप्नात कधी कधी येतं बरं का. आणि त्याच्यामुळे मला भीती वाटते. इथे एका चिमण्यानं छान असं घरटं बांधलेलं आणि त्याच्यामध्ये अंडीसुद्धा तिची आहेत. आता काही दिसली नव्हती म्हणून सहज गेल्यानंतर तिथं घरटं दिसलं चिमणीचं, म्हणून व्हिडिओ घेतला छोटासा. चला आता हे कडीपत्त्याचं झाड घेतलंय मी, घरी नेऊन लावणार आहे. डॉगेश भैया लय गवत आहे बाबा. तर चिखल असल्यामुळं जास्त वेळ काय थांबलोच नाही रानामध्ये. म्हणलं आता घरी जायचं, जेवण करायचं आणि जाता जाता मस्त रीलसुद्धा बनवत आम्ही निघालेलो. रील पण मी अपलोड केलेले आहेत इन्स्टावरती. जर तुम्हाला माझ्या रील बघायच्या असतील तर मी स्क्रीनवरती माझ्या अकाउंटची ID मेन्शन करते, तर तुम्ही इन्स्टावरती जाऊन माझ्या अकाउंटला फॉलो करू शकता. तर जाता जाता आमचे पप्पा पण म्हशीला घेऊन आलेले होते आणि आता पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे रानामध्ये गवत भरपूर आहे. कडीपत्त्याचं झाड जे घेतलेलं आहे आता ते घरी जाऊन मी कुंडीमध्ये लावणार आहे. तर चला मग आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.